त्याचं वीर्य कलेक्ट केलं, तर वीर्य कलेक्ट केल्यानंतर आपल्याकडे शेळ्यामध्ये काय केलं जातं, हे टॉर्च आहे, हे टॉर्च कशासाठी वापरलं जाते, ज्या बोकडात शेळीचं गर्भाशयाचं तोंड असं ओपन तुम्हाला दिसणार नाही, त्यासाठी हेडलाईटला काय केलं जातं, ही हेडलाईटला तुम्हाला हे बसवलं जातं, हेडलाईटला बरोबर या पद्धतीने केलं जातं. इथून हे करून नंतर जे टॉर्च चालू केले ते टॉर्च चालू केली की यासाठी आपल्याला लुब्रिकेट लावावं लागतं. लुब्रिकेटमध्ये बेटाडीन असेल, ओकाडीन असेल, काय लावलं, ओकाडीन का लावायचं आहे, तर ओकाडीन यासाठी लावायचं आहे की हे इन्फेक्शन शेळीच्या युट्रसमध्ये जाऊ नये, त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ नये, शेळीला कुठलेही आजार होऊ नये. मग त्यासाठी याला स्पेक्युलमला ओकाडीन लावायचं आहे. ओकाडीन लावल्यानंतर बरोबर शेळीला व्यवस्थित पकडली जाते. बरोबर एव्ही म्हणजे हे बघितलं जातं, गर्भाशयाचं मुख बघितलं जातं आणि त्याच्यातून युट्रस बरोबर त्याच्यामध्ये सिमेंट सोडलं जातं. सिमेंट सोडल्यानंतर तसं त्या शेळीला पकडली जाते. ते पकडल्यानंतर आपल्याकडं जे नोंद आहे, रजिस्टर नोंदी असते, त्याच्यामध्ये पूर्ण त्याची डिटेल्स राहते. शेळी